एसटी आरक्षण पडल्यामुळं मुंबईमध्ये चक्क ठाकरेंचाच महापौर होणार आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तर राशीद मामू हे सुद्धा महापौर होण्याची शक्यता आहे। केडीएमसी मध्ये जे काही शिंदे आणि मनसे यांची युती झालेली आहे त्याच्यामुळे नवीन राजकीय समीकरण होत आहे आणि शिंदेची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे। शिवसेनेला अजून नेमकं कुठल्या कुठल्या महानगरपालिकामध्ये स्थान मिळू शकतं याबद्दल आज आपण हे न्यूज रूम लाईव्ह करणार आहोत आणि आपण सुरुवात करणार आहोत केडीएमसी मध्ये नेमकं काय झालंय आणि खरंच एसटी आरक्षण पडलं तर मुंबईमध्ये ठाकरेंचा महापौर होऊ शकतो का? रोशन सर, सुरुवात कल्याण डोंबिवली महापालिकेपासून करूया। अतिशय महत्वाची बातमी आहे, म्हणजे ज्या निवडणुकीच्या पूर्वी ज्या युत्या आघाड्या झाल्या होत्या त्याच्याविषयी आपण बोलत होतो, मात्र निवडणुकीनंतर हे नवं समीकरण आहे। मनसे जी मुंबईमध्ये ठाकरेंसोबत लढली होती, राज ठाकरेंसोबत आपले बंधूंसोबत गेले होते उद्धव ठाकरेंसोबत, कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र त्यांचे 5 नगरसेवक आणि उद्धव ठाकरेंचे त्यांनी 2 नगरसेवक फोडलेले आहेत असं म्हणायला हवं। असे 7 नगरसेवक हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत जात आहेत। आता इथं आपल्याला हे पाहायला हवं की महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना दोन्ही लढलेले आहेत। भाजपला 50 जागा आहेत आणि शिवसेनेला म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला 53 जागा आहेत। 60-62चं त्यांना बहुमत हवंय सत्ता स्थापन करण्यासाठी। मात्र एकत्र लढूनही कुठल्याही पक्षाला तेवढ्या जागा मिळालेल्या नाहीत एकट्याला। त्यांचं जर ते एकत्र आले तर ते सहज त्यांना मिळतंय। मात्र जे वर्चस्वाचं राजकारण आहे भाजप आणि शिंदेमधलं, कल्याण डोंबिवलीमधलं, ते या ठिकाणी दिसून येतंय आणि त्यातनंच म्हणजे मनसेनी थेट शिंदेंना पाठिंबा दिलेला आहे। त्यांचे माजी आमदार आहेत मनसेचे राजू पाटील यांनी तो गट स्थापन केला आणि आम्ही शिंदेंना पाठिंबा देतोय असं त्यांनी जाहीर केलं। याविषयी खासदार श्रीकांत शिंदे हे आज माध्यमांसमोर येऊन बोलले की मनसेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। या पाठिंब्याच्या जोरावरती ते सत्तेपर्यंत सहज पोहोचतायत। मात्र सगळीकडे वेगळं वातावरण असताना कल्याण डोंबिवलीमध्ये असं वातावरण का होतंय, मनसेला ते सोबत का घेतायत, किंवा शिवसेनेच्या अजून त्यांनी 2 जे नगरसेवक आहेत नॉट रिचेबल आहे, तर एवढं राजकारण कल्याण डोंबिवलीवरती का फिरतंय? तर याच्या मागचं कारण परत मुंबई, सेंटर मुंबई आहे। मुंबईमध्ये दबाव निर्माण करण्यासाठी ह्या सगळ्या खेळी एकनाथ शिंदेकडनं केल्या जात आहेत। कारण की एकत्र जरी लढले असते तरी तुम्ही कल्याण डोंबिवलीचं राजकारण पाहिलं तर भाजपने तिथं शिंदेना इतकं डॅमेज केलंय की त्यांचे खूप मोठे मोठे लोक त्यांनी आपल्याकडे घेतले। म्हणजे भाजपने जर 50 जागा आहेत भाजपच्या, मात्र 53 ते लढलेत आणि 50 जिंकलेत, त्यातल्या 14 बिनविरोध आहेत। म्हणजे याच्यावरून तुम्हाला भाजपच्या तिथल्या ताकदीचा अंदाज येईल आणि याच्यामुळे शिंदेची झोप उडालेली आहे। जर आपण भाजपला आणखी वाढून दिलं, महापौरपद जर त्यांच्याकडे गेलं तर आपल्याला इथं सत्ता करणं आणि जो आपला मुलगा आहे ज्याची लोकसभा मतदारसंघामध्ये हे कल्याण डोंबिवली येते त्याचं पुढे निवडून येणं हे सुद्धा भाजपवरती अवलंबून राहिलेलं असेल। त्याच्यामुळे त्यांनी तो बारकाईने खेळी करून मनसेला सोबत घेतलं। इथं नैतिक अनैतिक हा भाग नंतर न येतो, कारण की मनसेनी खरंच त्यांच्यासोबत जायला हवं होतं का? मनसेनी परत ठाकरेंचे 2 नगरसेवक फोडणं, की जे म्हणतात की आम्ही मूळचे मनसेचेच आहोत, मात्र आता आम्ही परत त्यांच्याकडे जात आहोत, पण ते निवडून आलेत मशालीवरती। त्यामुळे हे पण त्यांनी वरिष्ठ लेवलला याचा विचार करणं गरजेचं आहे। ठाकरे बंधू जे म्हणतात की आम्ही एकत्र आलेलो आहोत, एकत्र राहू, एकत्र येण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत असं ते विधान करत असतात। पण हे खरंच ह्याच्यावर जर मनसे अशी जात असेल तर उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत राहतील का आणि आगामी महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा काय असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये। मेन म्हणजे शिंदे मुंबईसाठी खूप बार्गेनिंग करतायत। इमोशनल ब्लॅकमेल म्हणणं हे कितपत योग्य आहे हे माहित नाहीये, पण बाळासाहेब ठाकरेंचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे, त्याच्यामुळं मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा झाला पाहिजे अशा प्रकारच्या बातम्या विधानं त्यांच्या नेत्यांकडनं त्या येत आहेत, पेरल्या जात आहेत। त्या माध्यमातून आपल्याला मिळेल का ते महापौरपद यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि शिंदेंना म्हणजे ते मी नेहमी म्हणतो की ते ठाकरे नाहीत, ते शिंदे, त्यांना बार्गेनिंग करणं म्हणजे त्याच्यावर आडून न बसता जेवढं पदरात पाडून घेता येईल तेवढं पदरात पाडून घेणं हे त्यांना चांगलं माहिती आहे। त्याच्यामुळे ते नेमकं हेच करतायत की जास्तीत जास्त बार्गेनिंग करायचं। स्थायी समितीमध्ये काय मिळतंय का, शिक्षण समितीमध्ये काय मिळतंय का, बाकी बेस्टमध्ये काय मिळतंय का, आणि त्या बदल्यामध्ये जिथं शिंदे सत्तेच्या बाहेर आहेत, म्हणजे उल्हासनगरमध्ये ते सत्तेच्या जवळ आहेत मात्र त्यांची फुल फेज एकट्याच्या जीवावरती सत्ता येत नाही, तिथं वंचित त्यांच्या सोबत आहे, साई पक्ष त्यांच्या सोबत आहेत। इकडं आपल्या नवी मुंबईमध्ये ते सत्तेच्या बाहेर आहेत। म्हणजे या महत्वाच्या 2 महापालिकांमध्ये ते सत्तेच्या बाहेर बसतायत। तर भाजपला आपण जर तिथं पाठिंबा देत असू महापौर पदासाठी तर इथं सत्तेचा वाटा आपल्याला मिळायला पाहिजे। नवी मुंबईमध्ये पण आणि उल्हासनगरमध्ये तर ते सत्ता स्थापन करतील, पण भाजप असा पक्ष आहे, भाजपची एवढी ताकद आहे, त्यांनी जर ठरवलं की आपल्याला
शिंदेची शिवसेना किंवा त्यांचे नगरसेवक फोडायचे आहेत तर ते सहज फोडू शकतील. त्याच्यामुळेच हे प्री प्लॅन माझ्या मते शिंदेकडनं हे दबावाचं राजकारण करून सत्तेमध्ये जागा मिळावी आपल्याला, जिथं आपण सत्तेमध्ये नाही आहोत. मग ते मीरा भाईंदर असेल तिथं अगदी त्यांचे 3 का 4 नगरसेवक आलेले आहेत, बाकी सगळं तिकडे भाजप आलेलं आहे. आणि मला मीरा भाईंदर बद्दल सांगायला हे पण आवडेल की तिथं शिंदे आणि ठाकरेंच्या मतांमध्ये एवढी फाटाफूट झाली की तिथं शिंदेचे 24 ते 26 नगरसेवक पडलेले आहेत. म्हणजे फक्त जसा इकडे फटका बसला मुंबईमध्ये ठाकरेंमुळे यांचे नगरसेवक पडले असं म्हटलं जातं, तसं कल्याण मीरा भाईंदरमध्ये नेमकं उलट झालेलं आहे. तर शिंदे हे सगळं जोपर्यंत मुंबई निश्चित होत नाही, मुंबईचा निकाल होत नाही, तोपर्यंत मनसेची लोक फोडणं, भाजपवरती प्रेशर क्रिएट करणं, सातत्यानं सांगत राहणं की आम्ही वेगळा निर्णय घेऊ शकतो, आम्ही आमचा महापौर बसवू शकतो, आम्ही मनसेसोबत जाऊ शकतो, आम्ही कदाचित ठाकरेंचे शिवसैनिक पण फोडू शकतो, म्हणजे इथपर्यंत ते गेलेलं आहे. मात्र मुंबईचा निकाल जोपर्यंत लागत नाही, मुंबईवरती एकमत होत नाही, तोपर्यंत तो फायनल निर्णय होणार नाही एवढं निश्चित. आपण मुंबईकडे परत येणार आहोत, अजून जरा बारकाव्यात जाणार आहोत. त्याआधी आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊया, जिथं निवडणुकीत गाजलेलं एक सर्वात मोठं नाव म्हणजे राशीद मामू, आणि ते चक्क आता महापौर होतील की काय अशा सुद्धा चर्चा रंगल्या आहेत. सचिन सर, काय सांगाल? हा, निश्चितच छत्रपती संभाजीनगरमध्ये ही इंटरेस्टिंग बाब आहे. अंबादास दानवेंनी जवळपास 2 महिन्यापूर्वी एक डाव टाकला होता आणि तो डाव नक्कीच आता त्यांच्या कामी येतो असं वाटायला लागला. आणि का डाव टाकला होता हे लोकांना त्या काळी लक्षात आलेलं नाही. मात्र रशीद मामूंना त्यांनी शिवसेनेत थेट एंट्री देऊन एक डाव टाकला होता. आणि तो डाव म्हणजे असा की जर येत्या काळात म्हणजे 22 जानेवारीला महापौर आरक्षणाची सोडत निघत आहे आणि त्या दिवशी जर एसटीला हा राखीव जर महापौर पद राहिलं छत्रपती संभाजीनगरचं, ज्याप्रमाणे आता मुंबईत चर्चा सुरू आहे त्याप्रमाणे जर छत्रपती संभाजीनगरमध्ये हे एसटीसाठी जर राखीव राहिलं तर राशीद मामू हे या ठिकाणी महापौर होऊ शकतात. कारण की एसटीसाठी केवळ 2च जागा या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि हे दोन्ही जागापैकी एक जागा ठाकरेच्या शिवसेनेकडे आहे तर दुसरी जागा MIM कडे आहे. MIMच्या विजयश्री जाधव या महिला प्रवर्गातून या ठिकाणी विजयी झाल्या. त्या दोघांपैकी एक जणच ह्या ठिकाणी महापौर होऊ शकतो. त्यामुळे हा नक्कीच इंटरेस्टिंग डाव टाकलेला आहे. विशेषतः म्हणजे की 1997-98 मध्ये म्हणजे की जवळपास 20-30 वर्षापूर्वी या ठिकाणी रशीद मामू हे अपक्ष होते, अपक्ष म्हणून निवडून आले होते. मात्र सत्ता या ठिकाणी भाजप आणि शिवसेने युतीची होती. मात्र एसटीसाठी या ठिकाणचं महापौरपद राखीव राहिले आणि ते त्यावेळेस अपक्ष म्हणून निवडून आले तरी महापौर झाले होते. त्याचप्रमाणे यावेळेस ते उद्धव ठाकरेचे शिवसेनेकडे निवडून आलेले आहेत. विशेषतः या महापालिकेत 115 पैकी 57 नगरसेवक भाजपचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे भाजपचाच महापौर बसणार अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मात्र 22 तारखेला जर एसटीचं रिझर्वेशन या ठिकाणी जर पडलं तर निश्चितच ठाकरेच्या शिवसेनेचा महापौर करण्याशिवाय गत्यंतर असणार नाही असंच दिसतंय. आणि हा दानवेंनी त्या दिवशी टाकलेला डाव हा नक्कीच अतुल सावे आणि भागवत कराड यांच्या अंगलट येणार असे दिसत आहे एकंदरीत या ठिकाणचे चित्र. यानंतर आपण आता विदर्भात जाऊया. विदर्भामध्ये वडेट्टीवार यांचाही वाद पेटलाय. चंद्रपूर महानगरपालिकामध्ये सत्ता तर भाजपच्या हातून गेली आहे, पण तिथला आता एक नवीन परत वाद समोर येतोय, धानोरकर वर्सेस वडेट्टीवार. तो नेमका काय? सोमेश, जर आपण मागच्या 2 वर्षापूर्वीचं जर चित्र बघितलं तर लोकसभेच्या आधी वडेट्टीवार आणि धानोरकर हे वाद तसे खूप जुने आहेत. म्हणजे लोकसभेच्या आधी त्या दोघांनी हे वाद मिटवून घेतले. त्याचा फायदा कुठेतरी काँग्रेसला झाला. म्हणजे काँग्रेसच्या विदर्भात चांगल्या जागा आल्या, स्वतः धानोरकर खासदार झाल्या. आणि सेम केस नगरपालिका निवडणुकीमध्ये बघायला मिळाली. नगरपालिकेमध्ये काँग्रेसच्या चांगल्या जागा आल्या. आता महानगरपालिकेमध्ये देखील काँग्रेसला चांगला फायदा झाला. म्हणजे सत्ताधारी भाजपला तिथं थांबवून चंद्रपूरकरांनी काँग्रेसला कौल दिला. पण हा कौल दिल्यानंतर आता वर वर्चस्व कोणाचं राहणार? काँग्रेसचा महापौर बसणार हे तर जवळपास निश्चित आहे, पण काँग्रेसचा महापौर कुणाच्या गटातला होणार यावरून या दोघांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली. मग अगदी खासदार झाला म्हणजे काय जिल्ह्याचा मालक झाला का असं एकमेकांना विचारण्यापर्यंत विजय वडेट्टीवारांनी आता धानोरकरांना हा प्रश्न विचारला. तर एकमेकांची एवढी उणीधुनी काढण्यापर्यंतचा हा वाद गेलेला आहे.
झालंय असं की तिथले काही 15 एक नगरसेवक धानोरकरांच्या गटात आहेत. काँग्रेसचे 27च्या आसपास नगरसेवक आहेत. तर तिथले 15 एक नगरसेवक आहेत ते धानोरकरांच्या गटात आहेत आणि MIM प्लस उरलेले नगरसेवक हे वडेट्टीवारांच्या गटात आहेत. आता या दोन्हीपैकी कुठल्या गटाचा महापौर होणार, काय होणार याच्यावरून वादावाद सुरू आहे. त्याच वेळी तिथं मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार ह्यांच्यामध्ये दोघांमध्ये पण वाद आहे. ह्या भाजपमध्ये पण काय सारा आलबेला आहे असं नाहीये. या दोघांमधील वादात असं म्हणतात की भाजप देखील फुटीच्या उंबरठ्यावर आहे. आता नेमकं कुठला पक्ष आधी फुटणार एवढंच तिथं प्रश्न उरतो. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर जो काँग्रेसमधला वाद आहे त्या वादात हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी थेट तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे की जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कुठलाही गट तुम्ही अधिकृत धरू नका. म्हणजे अगदी दोन्ही गटांनी स्वतंत्र गटनोंदणी करण्यापर्यंतची तयारी केलेली आहे. यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की या दोन्ही गटांमध्ये किती वाद टोकाला गेलेला आहे. थोडक्यात मतदारांनी काँग्रेसला स्वीकारलंय, पण काँग्रेसनं जो मतदारांचा कौल आहे तो न स्वीकारता कुठंतरी गटबाजी मधून आपलं वर्चस्व महापालिकेवर कसं राहील याचं हा वाद सुरू आहे. म्हणजे जिथं नाही तिथं हार्डली एक जागी त्यांना चांगली जागा मिळालेली काँग्रेसला, तिथं सुद्धा स्वतःच्याच गटबाजीमुळे महापौर पद घालवतील अशी चिन्ह आहेत. आणि आता आपण कोमलकडनं जाणून घेऊया की नेमकं KDMC मधलं राजकारण कसं आहे आणि ST आरक्षण पडलं तर मुंबईचा महापौर ठाकरे होऊ शकतो का, ठाकरेच्या गटातील होऊ शकतो का? सोमेश, आपण मुंबईच्या महापौर पदाविषयी आधी बोलूयात आणि मग कल्याण डोंबिवलीविषयी बोलूयात. की मुंबईच्या महापौर पदाची खरं तर सध्याची दावेदारी ही महायुतीतल्या 2 पक्षांकडून केली जाते. एक म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भाजप. म्हणजे शिंदेच्या शिवसेनेनं इमोशनल कार्ड खेळलंय. एकनाथ शिंदेचं म्हणणं असं आहे की बाळासाहेब ठाकरेंची ही जनशताब्दी वर्ष सुरू होतंय आणि मग त्या एका ठाकरेंना मानवंदना म्हणून आणि मग ते ठाकरेंचं नाव पुढे करून खरं तर शिंदेच्या शिवसेनेला महापौर पद हवंय. दुसरीकडे अशी चर्चा आहे किंवा मागच्या काळात उद्धव ठाकरेंनी एक स्टेटमेंट केलं होतं आणि त्यांना ज्यावेळेस खरं तर नवनिर्वाचित नगरसेवक भेटायला गेले होते तेव्हा उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं होतं की पुढचा महापौर आपलाच होईल. तर तेव्हा ना खूप लोकांनी त्याच्यावर ठाकरेंना ट्रोलही केलं होतं, त्यांना अंडर एस्टिमेट करण्याचा प्रयत्न केला होता. पण तू आता जसा उल्लेख केला की एसटीचं आरक्षण आलं तर गमक इथं हेच आहे की एसटीचे जे दोन्ही उमेदवार आहेत मुंबई महापालिकेत ते दोन्ही ठाकरेंचे आहेत आणि दोन्ही ठाकरेंचे आहेत. त्याच्यामुळे जर त्या ST प्रवर्गासाठी जर ती मुंबई महापौर पदाची म्हणजे ते आरक्षण लागू झालं तर ते दोन्ही उमेदवार हे फक्त ठाकरेंकडे आहेत. त्यामुळे मग ठाकरेंचा महापौर होऊ शकतो ही जी भूमिका ठाकरे मांडतायत किंवा त्याला जी म्हणतात ना बातमी मागची बातमी किंवा एखाद्या स्टेटमेंट मागे काय दडलेलं असतं. कारण कुठलाही पॉलिटिकल लीडर असंच काही साधं एखादं वाक्य बोलून जात नाही, त्याला खूप मोठा अर्थ असतो, अन्वयार्थ असतो. तो खरं तर आपल्याला शोधता आला पाहिजे आणि ते खरं तर त्या दिवशी जेव्हा ठाकरे हे बोलून गेले त्यावेळी भाजपच्याही काही नेत्यांनी खरं तर त्यांच्यावर टीका केली की ठाकरेंनी म्हणजे आपलं गणित बघावं, आपली परफॉर्मन्स बघावा आणि मग त्यांनी खरं तर महापौर पदाच्या स्वप्नावरती त्यांनी पुन्हा एकदा स्वप्नरंजन करावं. तर खरं तर तो एक अर्थ आहे आणि त्याच्यामुळे असं होऊ शकतं. कारण या घडीला भाजप असेल, शिंदेची शिवसेना असेल, यांच्याकडे जरी जास्त उमेदवार असले तरी महापौर पदाच्या आरक्षण सोडतीवर सगळं आहे. आता हे चित्र खरं तर पुढच्या 1-2 दिवसात स्पष्ट होईल की आरक्षण कुठल्या प्रवर्गासाठी जाहीर होतंय. जर ते ST प्रवर्गासाठी झालं तर ठाकरेंचा महापौर बसण्याची शक्यता ही 100% आपल्याला तिथे दिसून येते. आता आपण जसं तुम्हाला विचारलंस कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये खरं तर भाजप आणि शिंदेची शिवसेना हे महायुती म्हणून एकत्र लढलेत. त्यांना महायुती म्हणून खरं तर बहुमत मिळालंय. 122चा आकडा आहे, बहुमताचा आकडा 62 आहे आणि 62चा आकडा असताना खरं तर दोन्ही पक्ष हे स्वबळावर महापौर पद ठरवण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर इंडिव्हिज्युअली दोघेही सध्याच्या घडीला सक्षम नाहीयेत. कारण दोघांची आकडेवारी खूप वेगळं सांगते. म्हणजे 3 आकड्यांचा फक्त फरक आहे. म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे 53 नगरसेवक आहेत, भाजपकडे 50चा आकडा आहे. आताच्या घडीची आपल्याकडे आलेली माहिती काय आहे की मनसेनं म्हणजे मनसेचे 5 नगरसेवक कल्याण डोंबिवलीत निवडून आले ज्यांनी शिंदेच्या शिवसेनेला खरं तर पाठिंबा दाखवलाय आणि पाठिंबा दर्शवलाय. पण त्यामुळे त्यांनी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देताना त्यांनी कुठेच महायुतीला पाठिंबा सांगितलेला नाहीये. त्यामुळे 53+5 केले तर 57चं गणित होतं आणि 2 नगरसेवक 58चं गणित होतं. 53+5 58 आणि 2 नगरसेवक हे मनसेच्या नगरसेवकांसोबत
ठाकरेंचे होते. तर आता ठाकरेंच्या नगरसेवकांची नोंद ही मनसेच्या नगरसेवकांसोबत झाली आहे का? आणि ते जर मनसेसोबत गेले असतील तर मनसेचा 7चा आकडा होतो आणि 53+7 60 होतं. मग 2 नगरसेवकांचा मुद्दा येतो की 2 नगरसेवक कोण, म्हणजे 62चा आकडा कोण गाठतंय. पण मग इथे उर्वरित नगरसेवकांचं गणित येतं की जर ठाकरेंच्या 11पैकी 2 जण मनसेसोबत गेले तर 9 त्यांचे उरतात. काँग्रेसचे 2 येतात, काँग्रेसचे 2 येतात, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एक होतो. म्हणजे 9, 3, 12 आणि भाजपचे 50 असं मिळून जे गणित झालं तर भाजपचा महापौर बसू शकतो. त्यामुळे खरं तर आता जरी श्रीकांत शिंदेनी आज माध्यमांशी बोलताना असं म्हटलं असेल, मी जसं मगाशीच म्हटलं की कुठल्याही राजकीय नेत्याने केलेलं वक्तव्य हलक्यात घ्यायचं नसतं किंवा त्याचा खूप अन्वयार्थ निघत असतो. त्यांनी आज खूप सावधपणे हेही म्हटलं की कल्याण डोंबिवलीत फक्त आमचा महापौर बसेल असं नाहीये, तर आम्ही महायुती म्हणून आमचा महापौर असेल किंवा आम्ही भाजपला वाऱ्यावर सोडून आमचा महापौर बसवण्याची खेळी नाहीये. पण असं त्यांची बोली एक आणि कर्तृत्व एक, म्हणजे समोर बोलतायत एक माध्यमांसमोर येऊन, पण पडद्यामागे खेळ्या खूप वेगळ्या चालू आहेत. ठाकरेंचे 4 नगरसेवक हे अजूनही नॉट रिचेबल आहेत. ते कुणाच्या संपर्कात आहेत, ते कुणासोबत चर्चा करतायत. म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरे जरी म्हटले असतील की आमच्याशी कोणी संपर्क साधलेला नाही, आमचे फक्त 53 नगरसेवक आहेत, पण कल्याण डोंबिवलीची महापालिकेची निवडणूक ही डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वात झाली. शिंदेच्या शिवसेनेकडून थेट खासदार निवडणुकीचं नेतृत्व करत होता. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत खरं तर हा शिंदेच्या शिवसेनेसाठीही मोठा एक सेटबॅक बसलाय की अगदी जे भाजप त्यांना मागे वाटत होतं, जो बालेकिल्ला शिंदेचा होता, खरं तर तिथे भाजपने सुद्धा अगदी 3च्या आकड्याचा फरक आहे आणि 50 नगरसेवक त्यांचे आणि 53 शिंदेच्या शिवसेनेचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हेच पाहावं लागणार आहे की नेमका महापौर होणार कुणाचा आहे. जरी तो महायुतीचा झाला तरी गमक हेच आहे की नेमका बसणार कोण आहे, शिवसैनिक बसणार आहे की भाजपचा निष्ठावंत किंवा भाजपला जो आपला नगरसेवक बसवायचा आहे तो बसणार आहे. मग पुन्हा इथे पण आरक्षणाच्या सोडतीचं राजकारण येतं. मग आरक्षणाची सोडत कुणाकडे निघते आणि मग कुणाचा नगरसेवक तिथे बसणार आहे. हा सगळा पुढचा खेळ आहे जो कल्याण डोंबिवलीत होणार आहे. त्यामुळे आपल्याला हे पाहावं लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला किमान पुढचे 24 तास तरी खूप महत्वाचे असणार आहेत आपल्याला कल्याण डोंबिवलीचं राजकारण अजून समजण्यासाठी. आणि पुढच्या 24 तासाच्या आतच आपण अजून एक परत असं न्यूज रूम लाईव्ह करूच आणि त्याच्यामध्ये अजून डिटेल्स सांगू. ऋषिकेश काहीतरी सांगतो. सोमेश, जो आपण कल्याण डोंबिवलीत फोडाफोडीचा खेळ बघतोय तोच आता मुंबईत देखील सुरू झालेला आहे. मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 157 मधील ठाकरेंच्या नगरसेविका सरिता म्हस्के नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे कदाचित आता मुंबईतला जो नंबर गेम आहे त्यासाठी भाजप आणि भाजपमध्ये चढाओढ सुरू झालेली दिसते. शिंदेंना कुठंतरी मागं खेचायचं आणि आपली संख्याबळ कसं वाढवायचं याकडे भाजपने लक्ष दिलेलं दिसतंय. अनिल परब म्हणतायत त्यांना संपर्कात आहेत, पण सध्या तरी जी शिवसेना भवनमध्ये सगळ्या नगरसेवकांची बैठक झाली त्यामध्ये सरिता म्हस्के अनुपस्थित होत्या. त्यामुळे त्या नॉट रिचेबल असल्याची सध्याची माहिती आहे. म्हणजे परत एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात अजून काही मोरल व्हॅल्यूज वगैरे कशा चांगल्या जात आहेत ते बघावं लागेल. मी म्हणतो विरोधकच राहिलंच कोण आता, एमआयएम, वंचित आणि कोणतरी छोटा पक्ष. मुंबईमध्ये शिवसेनेचा नगरसेवक फोडणं एवढं सोपं नाहीये. त्या काही कारणास्तव असतील नसतील माहित नाही, पण ज्या प्रकारे तिथले शिवसेनेची फळी आहे आणि ज्या प्रकारे ते काम करतात त्या प्रकारे आणि ज्या एवढ्या सगळ्या ह्याच्यामधनं ते निवडून आलेले आहेत या सगळ्या कंडिशनमधनं, तर त्या कंडिशनमधनं ठाकरेंचे नगरसेवक आत्ता या घडीला फुटणं मला तरी खूप अवघड दिसतंय. कारण की शिंदेबरोबर जे 60 गेले होते त्यातल्या त्या सगळ्यांना 30 जणांना तिकीट मिळालं होतं. बाकीच्यांना नातेवाईकांना वगैरे असं ते तिकीट आणि थोडं ऍडजस्टमेंट करून ते झालं होतं. तर माझ्या माहितीप्रमाणे त्यातले फक्त 10 निवडून आलेत आणि बाकीचे नगरसेवक आणि त्यांचे नातेवाईक पडलेले आहेत. म्हणजे हा स्ट्राईक रेट फारच कमी आहे. त्यामुळे मला नाही वाटत की एवढी मोठी रिस्क आत्ता कोणी घेईल. आणि भाजप ज्या प्रकारे राजकारण करण्यासाठी ओळखलं जातं तर ते ठाकरेंना फोडण्यापेक्षा शिंदेना फोडतील आता. आणि शिंदेना ही चांगलं माहिती आहे की त्यांचे जे नगरसेवक आलेले आहेत तर ते फक्त त्यांच्या जीवावर आलेले नाही आहेत. भाजपची तिथं जी यंत्रणा होती, भाजप तिथं जे काम करत होतं, भाजपचे तिथं ज्या लोकांनी त्यांच्यासाठी बूथ लावले, त्यांच्यासाठी जी पळापळ केली. कारण की तुम्ही जर मागच्या निवडणुका पाहिल्या तर ते जेवढ्या जागा जिंकतात ना त्या जेवढ्या जागा लढतात ना त्यापेक्षा एक 10-12 जागा फक्त कमी पडतात. म्हणजे ते आत्ता
याच्यामध्ये तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांनी 53 जागाच घेतल्या, जिंकल्या 50. त्यांनी लोकसभेला पण काहीतरी मला वाटतं 142च्या आसपास काहीतरी लढल्या आणि 132-133 पर्यंत गेले. तुम्ही बिहारमध्ये बघा किंवा इतर कुठेही बघा, त्यांचा स्ट्राईक रेट तो एवढा चांगला असतो आणि त्यांना ते निवडणूक लढताना त्याच पद्धतीने लढतात की आपण कुठं जास्तीत जास्त विजयी होऊ, त्या जागांवरती फोकस करतात. कुठं मित्रपक्षांना संधी आहे तिथं कुठं ताकद देऊ, तर त्यांनी शिंदेंना इथं ताकद दिलेली आहे आणि शिंदेंनाही हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की हे फक्त आपल्या एकट्याची ताकद नाही आहे, आपल्याला भाजपनी ताकद दिलेली आहे. भाजपला त्यांना सत्तेमध्ये भाजपसोबत राहायचं आहे. मी तेच वाक्य परत म्हणतो की ते शिंदे ठाकरे नाहीत की जे सत्तेतनं बाहेर होतील, मुंबईत महापौर बसवतील ह्या सगळ्यांना एकत्र येऊन, कल्याण डोंबिवलीमध्ये फार मोठं बंड करतील किंवा बाहेर काय करतील, तर ते असं काही करणार नाही. कारण की खूप व्यावहारिक आहेत. अजून इथनं पुढच्या 3-4 वर्ष कुठल्याही निवडणुका नाही आहेत. सगळं एकदम सगळं शांततेमध्ये चालणार आहेत. त्यामुळे एवढं सगळं करून भाजपशी पंगा घेऊन आपला महापौर बसून राज्यातली सत्ता गमावणं त्यांना परवडणारं नाहीये. कारण की मुळात त्यांच्याकडचे जे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे जे आमदार आहेत, त्या बऱ्यापैकी मानसिकता ही भाजपकडे झुकत चाललेली आहेत. अशा वेळेस एवढी मोठी रिस्क घेणं ते टाळतील. स्ट्राईक रेटचा विषय तुम्ही काढला. स्ट्राईक रेट भाजपचा नंबर 1 ला आणि नंबर 2 ला एमआयएमचा स्ट्राईक रेट आहे. तर एमआयएमचा एवढा नेमका स्ट्राईक रेट काय आहे आणि जे काही एमआयएमचं सध्या मुंबऱ्यात चाललंय त्या एकंदर राजकारणाचा राज्याच्या राजकारणात काय परिणाम होईल? एमआयएमची राज्यामध्ये एंट्री झालेली आहे. हे आता तुमच्या आकड्यावरनं 125 आकडे त्यांचे आहेत. म्हणजे 2-3 महापालिकांमध्ये ते 2-3 नंबरला आहेत. म्हणजे मालेगाव सोडून द्या तुम्ही, तिथं ते 2 नंबरला आहेत. संभाजीनगरमध्ये ते 2 नंबरला आहेत आणि सोलापूरमध्ये ते 2 नंबरला आहेत. तर ज्या प्रकारे त्यांनी ते राजकारण एमआयएमचं आहे, तर त्याला आपण टोकाचं राजकारण म्हणू शकतो. त्याच्यामुळे त्याला एवढा प्रतिसाद मिळणं खरं काँग्रेस आणि पुरोगामी फोर्सेस जो म्हणतो महाराष्ट्रातल्या, त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. पण त्याच वेळी सामान्य मुस्लिम माणूस किंवा जो सामान्य मुस्लिम मतदार आहे, कारण की आपण असं गृहीत धरून चालतो की एमआयएमला मुस्लिम वोटिंग झालं असेल, ते आतापर्यंत एवढ्या प्रमाणात नव्हतं झालं. ते आत्ता का झालं, तर त्याच्या मागचं कारण आहे की नितेश राणे ज्या प्रकारचे वक्तव्य करतात, मुस्लिमांना हिरवे साप म्हणतात, मशिदीत घुसून मारू बोलतात, ते जेव्हा हे टोकाची विधानं करतात, तेवढ्या त्यांच्या टोकाच्या विधानांना विरोध करण्यासाठी काँग्रेसचा कुठला नेता तेवढ्याच टोकाने बाहेर आला आणि त्यांच्याविषयी बोलला. तुमच्यामध्ये जी असुरक्षितता निर्माण होती, त्या असुरक्षिततेसाठी ते त्या दिशेने गेलेले आहेत. त्यांना माहिती आहे की एमआयएम हा आपला, कारण की महाराष्ट्राचा इतिहास आणि इथला राजकारणाचा इतिहास हेच सांगतो की मुस्लिम मतदार हा पूर्णपणे कुठल्याही टोकाच्या शक्तीसोबत, टोकाच्या पक्षासोबत जात नाही. पण ते आत्ताच का झालं, तर त्याच्यासाठी ही राजकीय पार्श्वभूमी आहे. कारण की भाजपने ज्या प्रकारे ध्रुवीकरण केलं, भाजप ज्या प्रकारे राजकारण करू पाहतंय महाराष्ट्रामध्ये, म्हणजे ज्या प्रकारे आपण गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये एकदम टोकाचं निर्माण करून आपणच बलशाली आहोत, या प्रकारचं ते राजकारण करू पाहत आहेत. त्यांच्यामध्ये जे लोक येतात म्हणजे आणि जवळीक साधू पाहतात, म्हणजे संग्राम जगताप ते अजित पवारांचे आहेत, पण ते आता भाजपसोबत अहिल्यानगरमध्ये त्यांनी सत्ता आणलेली आहे. त्यांची वक्तव्य, आपले भोसरीचे आमदार त्यांची वक्तव्य, इव्हन त्यांचे जे प्रवक्ते आहेत त्यांची वक्तव्य, त्यातनं एवढ्या मोठ्या समाजाच्या मनामध्ये असुरक्षतेची भावना निर्माण होणं आणि त्यांनी तिकडं झुकणं हे तेवढंच सत्य आहे. पण त्या सत्यामागं ही पण पार्श्वभूमी आहे की काँग्रेस सारखा पक्ष असेल, राष्ट्रवादी सारखा पक्ष असेल, शरद पवारांचा अर्थात अजित पवारांचाही, की जे स्वतःला फुले शाहू आंबेडकरांचं राजकारण आम्ही करतो असं म्हणतात, मात्र कृतीमध्ये काय करतात, कुठले त्यांनी मुस्लिम चेहरे दिले, त्यांच्यावरती निवडणुका लढवल्या, तुम्ही मुस्लिम लीडर म्हणून त्यांना पुढे केलं, तर अशी तुम्हाला फार संख्येने फार कमी, म्हणजे हाताच्या बोटावर मोजणे इतपत तुम्हाला ती लोक भेटतील. त्याच्यामुळे हे आपलं राजकारण नाही आहे. आणि जो आता नवीन वर्ग तयार होतोय, तर त्याच्यामध्ये ओवेसींविषयी मग ते हे आहे की हे आपल्याला नेतृत्व देतील, आपल्याला स्थानिक ह्याला आपल्याला कुठेतरी संधी मिळेल, त्यातनं हा समाज आत्ता स्थानिकला त्यांच्यासोबत गेलेला आहे. कारण त्याच्यामध्ये एक दुसरा फॅक्टर आहे की तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला बघा, म्हणजे ठाकरेंच्या ज्या जागा आल्या आणि लोकसभेला जे यांना महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, त्याच्यामध्ये ज्या पुरोगामी फोर्सेस होत्या किंवा जे पक्ष होते ते एकत्र लढले. त्यामुळे त्यांना माहिती होतं की हे भाजपला पराजित करू शकतील. मात्र तेच तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बघा की हे सगळे वेगवेगळे लढले. त्यामुळे त्यांनी बरोबर आपले नेते हेरले आणि हिथं आपल्याला काय सत्तेमध्ये जाण्यापेक्षा आपल्याला आता कोण सेफ्टी देईल, म्हणजे इव्हन वंचितला पण चांगलं मतदान झालेलं आहे या ह्याच्यामधनं. त्यांचे नगरसेवक पण चांगले आलेले आहेत. ते फार मोठ्या फोर्सनी पुढे नसतील आले, पण ते छोट्या छोट्या पॉकेटमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. लातूरमध्ये ते सत्तेत जातील, त्यांचे 4च नगरसेवक आहेत, पण ते काँग्रेस सोबत ते सत्तेमध्ये बसल वंचित. पण
हे जेव्हा काही घडतं, दंगली होतात किंवा एखादं विधान होतं, तेव्हा वंचितची नेते लोक आणि MIMचे लोक हे खूप अग्रेसिव्हली त्याच्यावरती विरोध करतात, त्याच्या बाबतीत पुढे येतात आणि त्याचाच फायदा त्यांना ह्याच्यामध्ये झालेला आहे. आणि काँग्रेसला आता तेच ठरवावं लागेल की त्यांनी हा सेफ गेम खेळायचा आहे की त्यांनी, कारण की काँग्रेसची परिस्थिती आपण बरी म्हणू शकतो. म्हणजे अजित पवार ज्या प्रकारे, म्हणजे विरोधकांमध्ये त्यांचे 300 नगरसेवक आले, 300 पेक्षा जास्त नगरसेवक आहेत माझ्या माहितीप्रमाणे. आणि 1-2 महापालिकेमध्ये ते सत्तामध्ये येतील, म्हणजे भिवंडीमध्ये, चंद्रपूरमध्ये जर त्या 2 नेत्यांमधली भांडणं जर नाही टोकाला गेली तर तिथं सत्तेमधील 2-3 ठिकाणी अजून त्यांना संधी आहेत. पण मग त्यांना तोच विचार करावा लागणार आहे की भाजपकडनं ज्या प्रकारे राजकारण केलं जातं त्या राजकारणाला आपण कुठल्या पद्धतीने उत्तर देणार आहोत, की तुम्ही लगेच हिंदुत्वाच्या राजकारणासाठी तुम्ही मग पूर्ण सेफ झोन मध्ये जाऊन फक्त बचावाचं राजकारण करणार असाल तर भाजपला वाढायला आणखी संधी मिळेल. आणि भाजप हेच आक्रमक राजकारण गुजरातमध्ये करते, तेच मध्य प्रदेशमध्ये करते, तेच राजस्थानमध्ये करू पाहते. अजून तेवढं सक्सेस झालेलं दिसत नाहीये, पण ते महाराष्ट्रामध्ये मला जास्त सक्सेस होताना दिसतंय. कारण भाजपच्याच पावलावर मला वाटतं की म्हणजे भाजप जितका अग्रेसिव्हली हिंदुत्वाला प्रमोट करतोय, मला असं वाटतं की त्यांचं जे एक जो अजेंडा आहे हिंदुत्वाचा तोच MIM न कॉपी केलाय. आणि मग MIM ला पण ती म्हणजे सगळी त्यांची जी राजकीय रणनीती आहे भाजपची, मला असं वाटतं ओवेसींनी ते बरोबर हेरलंय. आणि लोकसभेला संधी हुकली, विधानसभेला हुकली, मग आता ते महापालिका निवडणुकीत मात्र त्यांनी आतापर्यंतचा MIMच्या इतिहासातला सर्वात बेस्ट परफॉर्मन्स त्यांचा ही महापालिकेची निवडणूक होती. त्यामुळे त्यांनाही कळून चुकलंय की आपण आता खरं तर ही वेळ आली आहे, म्हणजे 2029 पर्यंत लोकसभेपर्यंत वाट बघण्यापेक्षा 2024लाच सुरुवात करू. आणि उशिरा का होईना पण महापालिका निवडणुकीत मग त्यांनी बरोबर भाजप सारखं सगळं करून मग 125चा आकडा महाराष्ट्रात आणणं. आणि मग ओवेसींनी जे काही 10-12 दिवस आपलं जे सगळं महाराष्ट्रातल्या प्रचार सभा होत्या ना, त्यातून जे मिळवलेलं यश आहे. आणि एकूणच खरं तर MIMच्या यशामागे कुठेतरी भाजप नेत्यांचा सुद्धा हात आहे. जसं तू म्हणजे रोशन आता म्हटला की नितेश राणेंच्या कॉमेंट्स किंवा बाकी महेश लांडगे असतील किंवा इतर कोणी भाजपचे नेते जे बोलतात बऱ्यापैकी गरळ ओकतात आपल्या भाषेत सांगायचं झालं तर. कारण आपण कुठल्याही म्हणजे जातीवादाला किंवा धर्मीय जे स्टेटमेंट्स केले जातात त्याला आपण सपोर्ट करत नाही, पण हे राजकीय नेत्यांकडून सर्रास वक्तव्य केली जातात. यामागे भाजपचा फायदा असण्याचं आणखी एक कारण म्हणजे MIM जे मतं घेते ते कुठेतरी काँग्रेसची स्पेस घेण्याची MIMचा प्रयत्न आहे. काँग्रेस मुक्त महाराष्ट्राला आपण जर अकोल्यामध्ये बघितलं किंवा चंद्रपूरमध्ये बघितलं, मुंबईमध्ये बघितलं तर बऱ्यापैकी काँग्रेसकडे जाणारी जी मुस्लिम मतं होती ती कुठेतरी MIM ने कॅप्चर केलेत. संभाजीनगरमध्ये पण जी ठाकरेंकडे असणारी मुस्लिम मतं आहेत, MIMची तिथं स्पेस आहे का तर आहे, 100% आहे. पण जी ठाकरेंकडे वळणारी काही मुस्लिम मतं होती ती MIM कडे वळल्यामुळे तिथे MIMच्या जागा पण वाढलेल्या आहेत आणि त्याचा फटका ठाकरेंना मोठ्या प्रमाणात बसलाय. माझ्या मते MIM आणि भाजप यांचं दोघांचंही राजकारण एकमेकांना पूरक आहे. कारण की जेवढे MIM पसरेल तेवढा भाजप आणखी स्ट्रॉंग होईल, भाजपला आणखी संधी मिळेल. त्यांच्या प्रवक्ते रोज येऊन काही ना काहीतरी बोलतील, त्यातनं नवे वाद होतील, त्यातनं आपल्याला नव्या बातम्या आपण करू, मग त्याच्यावरती बोलण्यासाठी परत एक नवीन काहीतरी सांगितलं जाईल. तर हे जे चक्र आहे हे चक्र कायम असं पुढचे 3 वर्ष चालू राहील. पण महाराष्ट्राच्या राजकारणाची जर तुम्ही दिशा बघितली, महाराष्ट्राच्या राजकारणाचा तुम्ही जर फ्लो बघितला तर तो इतका टोकाला खाली जाईल असं मला आता तरी मी त्या बाबतीत आशावादी आहे की तो जाणार नाही. कारण की शेवटी लोकसभा आणि विधानसभा ही सत्ता केंद्र जी आहेत त्यावेळेस नेमकं कळतं की आपण कुणाच्या मागे जायला हवं. भाजप ज्या प्रकारे म्हणजे आता खूप घाईचं ठरेल महापौर निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये 2029ला काय होईल हे म्हणणं, पण भाजप तिकडं खूप वेगानं स्वबळाच्या दिशेने जातोय. मात्र स्वबळाच्या दिशेने जात असताना ज्या प्रकारे शिंदेंनी त्यांच्या पुढे ज्या पॉकेट्समध्ये आव्हान उभं केलेलं आहे, काँग्रेसची जी धाकधुकी शिल्लक आहेत, अजितदादा पण ज्या प्रकारे लढतायत त्या प्रकारे आत्ताच त्यांनी 2029ला जिंकतील. कारण की नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अशी शक्यता होती की ते 200+ नगराध्यक्ष निवडून आणतील. त्यांचे 120 आहेत, शिंदेचे 60 काहीतरी आहेत, अजित पवारांनी पुणे जिल्ह्यामध्ये ताकद ठेवून आहेत आणि काँग्रेसचे पण 25-30 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. म्हणजे ही जर ग्राउंड लेवलची रियालिटी जर तुम्ही बघितली तर भाजपसाठी अजून इथली भूमी तेवढी सुपीक गुजरात
गुजरात सारखी, मध्य प्रदेश सारखी झालेली नाहीये. मग MIM जर वाढत असेल तर ती त्यांना तेवढी सुपीक होईल. मात्र आपण इथल्या लोकांच्या सद्सद्विवेक बुद्धीवरती विश्वास ठेवू पत्रकार म्हणून, की तसं तेवढं होणं म्हणजे टोकाचं राजकारण. कारण की भाजप आणि MIM हे टोकाचं म्हणजे एक हिंदुत्वाचं राजकारण करतं, एक मुस्लिम मताचं राजकारण करतं. दोघंही संविधानावरती बोलत असतात. मात्र प्रत्यक्ष कृतीमध्ये काय होतं हे आपण सगळेच पाहतो. त्यामुळे आत्ता घाईचं खूप ठरेल. आणि माझी आठवण अशी आहे की 1995ला जेव्हा शिवसेना आणि भाजपचं सरकार आलं आणि ते पुन्हा पडलं, तर त्याच्या मागचं कारण होतं, कारण की तोपर्यंत ग्राउंडवरती जिल्हा परिषदमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, महापालिकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आपली ताकद ठेवून होते. आत्ताच्या ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत, ग्रामीण भागाच्या प्रश्नावरती त्या निवडणुका लढल्या जातील. शहर पूर्णपणे भाजपकडे झुकलेले दिसत आहेत, हे आत्ताच्या निकालावरून आपल्याला दिसतंय. मात्र ग्रामीण भागामध्ये नेमकी काय स्थिती आहे ती जिल्हा परिषदच्या निवडणुकीनंतर ठरेल. आणि त्याच्यावरती मग पुढं विधानसभेला काय होईल हे सगळं चित्र हळूहळू स्पष्ट होईल. मोठं चक्र आहे, तुम्ही आम्ही सुद्धा चक्राचा भाग आहोत. पण नेमकं हे चक्र चाललंय कुठं, याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर काय होतील? दीपक सर, काय सांगाल? एकंदरीत आता सगळे निकाल लागलेले आहेत आणि महापौर पदाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. परंतु आता जर आपण पाहिलं या राज्याचं राजकारण जर पाहिलं तर साधारणतः महापालिका नगरपालिका निवडणुका झाल्या, नगर परिषद झाल्या, त्यानंतर महापालिका निवडणुका पण झाल्या आणि आता जेडपीच्या निवडणुका काही म्हणजे लवकरच होत आहेत. तर त्या दृष्टीने म्हणजे अजितदादा असू द्या, भाजप असू द्या किंवा एकनाथ शिंदे शिवसेना असू द्या किंवा महाविकास आघाडी असू द्या, या सर्व पक्षांची एक म्हणजे सध्याची परिस्थिती जी वाटचाल आहे ती साधारणतः आपण पराभवातून काय शिकलो, विजयातून काय शिकलो या अँगलने आता हळूहळू पुढे सरकत आहे. आता भाजपचं म्हणाल तर भाजपने म्हणजे भाजप प्रत्येक निवडणुकीची तयारी पूर्ण मायक्रो प्लॅनिंगने करते, तसंच आता जेडपीच्या निवडणुकीमध्ये ते उतरत आहेत. त्यानंतर अजितदादांचं म्हणाल तर अजितदादांना पुण्यामध्ये जो फटका बसला पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये, तर त्यानंतर अजितदादांनी बारामतीमध्ये जाऊन एक अजित पवार म्हणजे शरद पवारांसोबत महत्वाची बैठक घेतली. तिथे म्हणजे शरद पवारांच्या पक्षाचे महत्वाचे नेते उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी असं ठरवलं की बाबा आपण एकत्रच ह्या निवडणुका सुद्धा लढूया जेडपीच्या. आता अजितदादांना जो फटका बसला तो आता त्यांना कुठेतरी ते नुकसान जे आहे, जेडपीमध्ये राष्ट्रवादीची मुळात प्रचंड ताकद आहे, ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादीचा होळ चांगला आहे आणि जेडपीच्या निवडणुका ज्या आहेत त्या ग्रामीण भागाशी संलग्न येतात. त्यामुळे अजितदादांना तिथे पुन्हा एकदा कमबॅक करण्याची उत्तम संधी आहे. जो महापालिकेत पराभव झाला तो भरून काढण्याचा, त्याचा वाचपा करण्याची ही संधी म्हटलं तरी हरकत नाही. परंतु अजित पवारांना आता जे काय चुकलं त्यांचं मेन गणित, तर बाबा दोन्ही वेगवेगळ्या चिन्हावरती जे लढले, राष्ट्रवादी घड्याळ आणि तुतारी चिन्हावरती, म्हणजे तिथे मतदारांचा हात संभ्रम झाला की बाबा पण मतदान कोणाला करायचं, आपला नेता महत्वाचा नेता कोण आहे किंवा उमेदवार कोण आहे, ही जी गफलत झाली ती आता ही चूक दुरुस्त करावं लागणार अजितदादांना आणि शरद पवारांना. आणि ती चूक समजा व्यवस्थितपणे दुरुस्त झाली तर त्याचा चांगला फायदा आपल्याला म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो, राष्ट्रवादीला पाहायला मिळू शकतो. त्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना म्हणाल तर आता शिंदेची शिवसेनेचा राष्ट्रवादी जेडपीमध्ये म्हणाल तसं म्हणजे शिवसेनेचा होळ कमी प्रमाणात राहिलेला आहे जेडपीच्या निवडणुकामध्ये. परंतु तरी सुद्धा आता एकनाथ शिंदेची जी राजकारणाची पद्धत आहे त्यांनी प्रत्येक निवडणूक ही सिरियसली लढण्याचं ठरवलेलं आहे. आतापर्यंत ते दिसून आलेलं आहे की बाबा उद्धव ठाकरेंचं राजकारण आणि शिंदेचं राजकारण यामध्ये आपल्याला एक महत्वाचा फरक दिसून येतो की उद्धव ठाकरेंचं राजकारण हे शहर भागापुरतं बऱ्यापैकी मर्यादित होतं. म्हणजे ते ग्रामीण भागाच्या नेत्यांशी तिथं त्यांना ते पूर्ण स्वातंत्र्य द्यायचे की बाबा तुम्ही त्या निवडणुका लढवा आणि त्या जिंकून आणा. परंतु एकनाथ शिंदेची म्हणजे राजकीय पद्धत अशी आहे, राजकारणाची पद्धत की बाबा ते स्वतः ते राजकारणाला म्हणजे तिथल्या नेत्याला प्रचंड ताकद देतात. ती आर्थिक स्वरूपात असू द्या, ती म्हणजे पाठिंब्याच्या स्वरूपात असू द्या, सगळा पूर्ण पाठिंबा ते तिथल्या उमेदवाराला देतात आणि त्यासाठी त्याला म्हणजे ते शिवसेनेला पूरक असं वातावरण ते तयार करून देतात त्या नेत्याला. आणि याचा फायदा आता जेडपी मध्ये शिवसेनेला चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्या उलट उद्धव ठाकरेंचं म्हणाल तर आता उद्धव ठाकरेंनी जो आपला म्हणजे निराशा कामगिरी आता या आपल्या निवडणुकीमध्ये त्यांनी केली, त्यातून त्यांना सावरण्याची एक आता म्हणजे अजून एक संधी त्यांना मिळते. त्या संधीचा त्यांनी फायदा घ्यावा. कारण कसं आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणाल तर आता त्यांनी मुंबईमध्ये चांगलं त्यांचं म्हणजे ज्या जागा होत्या त्या राखलेल्या आहेत.
परंतु आता ग्रामीण भागाकडे त्यांची जी कमकुवत बाजू आहे ती ग्रामीण भागात त्यांचा जो शिवसेनेचा म्हणजे शिवसैनिक होता तो कुठेतरी संभ्रमावस्थेत दिसून येतोय. म्हणजे बाबा आपण नेमकं काय दिशा घ्यायची, आपल्या तिथल्या त्या स्थानिक नेत्यांना त्यांच्या प्रमुख नेत्यांची पण तेवढी दाद मिळत नाहीये, प्रतिसाद मिळत नाहीये आणि तीच एक कुठतरी एक कमकुवत बाजू शिवसेनेची ठाकरेंची दिसून येते. परंतु त्यांनी जर साधारणतः म्हणजे ठाकरेंनी जर पुन्हा एकदा ग्रामीण भागातल्या नेत्यांना आपल्या ताकद दिली तर चांगला परिणाम तेथे शिवसेनेला पाहायला मिळू शकतो. जिल्हा परिषदेचं फक्त आता आपण एक शेवटी बघूया की जिल्हा परिषदेचा सध्या जे काही गणित आहेत राजकारणाची त्यात कोण जास्त स्ट्रॉंग ठरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यातही जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये जे गट आणि गण पद्धत असते, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा गट, त्याच्यामध्ये जो स्थानिक आमदार असतो त्याच्या हातामध्ये बऱ्यापैकी ताकद असते कुणाला तिकीट द्यायचं न द्यायचं. त्याच्यामुळं जे सत्ताधारी आहेत आणि जिथं ज्या पक्षाचे आमदार आहेत तिथे तिथं त्या त्या पक्षाचं आपल्याला वर्चस्व दिसून येईल. आता पुणे जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर अंकिता पाटील, हर्षवर्धन पाटलांची मुलगी, ही घड्याळावर लढत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. विधानसभेला हर्षवर्धन पाटील हे तुतारीवरती लढले होते. मग आता कुठल्या चिन्हावर लढायचं त्याच्यावर दोघांमध्ये हे झालं की आता आपल्याला फाटाफूट व्हायला नको, त्यामुळे आपण एकच चिन्ह निवडून त्याच्यावरती लढूया. मात्र परत त्याच्यामध्ये संभ्रम आहे की काही ठिकाणी तुतारीवरती तिथल्या उमेदवारांना लढायचं आहे कारण त्यांनी त्या स्थानिक आमदाराच्या विरोधात याच्या विरोधात ते काम केलं होतं. आपले मतदारसंघ ते म्हणजे स्थानिक गण ते बांधले होते. त्याच्यामुळे तो इथंही अजून ते कन्फ्युजन आहे. ते बऱ्यापैकी घड्याळावरती लढण्याकडे पुणे जिल्ह्यामध्ये ओढा आहे. मात्र जिथं जे खूप दिवसांपासून काम करतायत मात्र त्यांना संधी मिळाली नाहीये. स्थानिक आमदाराच्या विरोधात त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना आत्ता तो तिकीट मिळणं, कारण की आज शेवटचा फॉर्म आहे, आज खूप ठिकाणी असं दिसून आलं की त्यांना एबी फॉर्म मिळालेले नाहीयेत. त्यामुळं मग दोन्ही राष्ट्रवादीपैकी कुठल्याच राष्ट्रवादीचा एबी फॉर्म नाहीयेत तर मग अपक्ष भरूया कारण की तयारी करतोय मागच्या 2-3 वर्ष. तर असं झालेलं आहे. त्यामुळे ती बंडखोरी होणार आहे. इथं शिताफीनं राष्ट्रवादीने एक टाळलं की त्यांनी यादी जाहीर नाही केली की कुणासोबत आम्ही आमचे उमेदवार कोण, किंवा ते शिवसेनेनी नाही केलेली. इथं भाजपनी चांगल्या प्रकारे बांधणी केली होती. म्हणजे त्यांनी सासवडमध्ये संजय जगतापांना घेतलं, आसपासचा जो तिथं त्यांना मानणारा वर्ग आहे तो त्यांच्यासोबत आहे. भोरमध्ये आपले माजी आमदार संग्राम थोपटे त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी इकडं शरद बुट्टे पाटील खेडमधनं अजितदादांकडे आले तर तिकडे दिलीप मोहिते नाराज असल्याची चर्चा आहे. तर मग त्या लोकांना घेऊन ते गट लढणं हे आता सुरू झालेलं आहे. जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील आणि किती अर्ज राहत आहेत, किती बाद होत आहेत हे जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा खऱ्या त्या लढती स्पष्ट होतील. पण माझं हे आत्ताच असं मला वाटतंय की जिथं ज्या ज्या पक्षाचं वर्चस्व आहे किंवा ज्या ज्या पक्षाचा आमदार स्ट्रॉंग आहे त्या लोकांचं तिथं ते स्ट्रॉंग राहतील. कारण की ही निवडणूक कुठल्या मोठ्या मुद्द्यावरती लढवली जाणार नाही. ज्या प्रकारे आपण महापालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये पाहिलं की कुठलाही एक मोठा मुद्दा पुढे आला नाही, जो विकासाचा असेल किंवा इतर कुठलाही असेल, तो कुठलाही मुद्दा पुढे आलेला नाहीये. त्यामुळं इथल्या स्थानिक निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका ह्या त्याच ह्याच्यावरती लढल्या जातील. चिंता खरं शिवसेनेची आहे, शिंदे पण आणि ठाकरे पण, कारण की ठाकरेंकडे तशी ताकद नाहीये. त्यांचे 20 पैकी 10 आमदार तर ते मुंबईमध्येच आहेत. त्यामुळे त्या अर्थाने ते स्पर्धेमध्ये दिसत नाहीयेत. शिंदेचे जे आमदार आहेत ते पण विशिष्ट पॉकेटमध्ये, 50 आमदार जे त्यांचे आपण म्हणतो ते पण विशिष्ट पॉकेटमधनं आहेत. संभाजीनगरमधनं येतात, कोकणमधनं येतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये तेवढे त्यांना जर आपण देसाई आता जे सातारचे पालकमंत्री आहेत ते सोडलं तर तुम्हाला तेवढी मोठी चेहरे दिसत नाहीयेत. त्याच्यामुळं ओव्हरऑल ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये भाजप पुन्हा एकदा जर 4-5 जिल्हे सोडले तर भाजप पुन्हा एकदा आपल्याला स्ट्रॉंग दिसून येईल सगळ्या ह्याच्यामध्ये. कारण की त्यांच्याकडं आमदारांचं जाळं, कार्यकर्त्यांचं जाळं आणि जे नवनेतृत्व येतंय त्यांच्याकडं, तर त्याच्यानुसार ते मला इथं स्ट्रॉंग दिसत आहेत. त्या मानानं ठाकरे खूपच कमजोर दिसत आहेत. अजितदादा लढण्याच्या तयारीमध्ये आहेत कारण की पुणे जिल्हा त्यांना हातातनं जाऊन द्यायचा नाहीये. त्यानंतर साताऱ्यामध्ये पण त्यांना एक मानणारा वर्ग आहे, एक पहिल्यापासून तिथं त्यांचा होल्ड राहिलेला आहे पूर्वीपासनं, तर तिथं पण ते बऱ्यापैकी फाईट करतील असं वाटतंय. मात्र पश्चिम महाराष्ट्र सोडलं आणि विशिष्ट पॉकेट सोडले तर त्याच्या पलीकडे राष्ट्रवादीच्या हाती याही वेळेस काही फारसं येईल असं वाटत नाही. राजकारणातल्या प्रत्येक अपडेटसाठी बघत राहा सरकारनामा आणि याच न्यूज रूम लाईव्ह मध्ये. आपण उद्या भेटू ज्यावेळेस राजकारणात सध्या महानगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत जाहीर होईल आणि नेमके महापौर पदाचा उमेदवार सुद्धा फिक्स होतील. त्यावेळेस आम्ही तुम्हाला एक्झॅक्ट नावं सांगू शकू. त्यावेळेस आपण भेटूया उद्या.